जय शिवराय मित्रांनो समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील महिला बचत गटांना 90% अनुदानावरती ट्रॅक्टर, ट्रॉली, पॉवर ट्रेलर अशी साधनं दिली जातात आणि याच्याच नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, वेळोवेळी आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झाल्यानंतर अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत। यापूर्वी सुद्धा नांदेड, हिंगोलीचे अर्ज सुरू झालेले होते, त्याची मुदत संपली आणि आता वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा या योजनेकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। 20 जानेवारी 2026 पर्यंत या योजनेकरता अर्ज करण्याचं आवाहन समाज कल्याण विभाग वर्धा यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत 90% अनुदानावरती ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरची साधनं दिली जातात, ज्याच्यामध्ये महत्तम मर्यादा 3,15,000 रुपयापर्यंत या योजनेच्या अंतर्गत बचत गटांना अनुदान दिलं जातं। याच्या व्यतिरिक्त जर काही खरेदी करायची असेल, जास्तीची खरेदी करायची असेल तर त्याचा हिस्सा त्या बचत गटांना द्यावा लागतो। या योजनेच्या अंतर्गत अर्ज करत असताना बचत गटातील महिला सदस्य या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील असणं आवश्यक असणार आहे। याच्यामध्ये 80% सदस्य हे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील असावेत, अशा प्रकारची एक अट आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर याचबरोबर त्याच्यासाठी लागणारी जी काही साधनं आहेत, ज्याच्यामध्ये 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधनं ही 90% अनुदानावरती दिली जातात। राज्यामध्ये 8 मार्च 2017चा जो महाराष्ट्र शासनाचा GR आहे, या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या या GR नुसार या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर लाभार्थ्यांना जे काही बचत गट असतील, या बचत गट नोंदणीकृत बचत गटाला त्यांच्या बचत गटाचं बँकेचं पासबुक, त्या बँक खात्यासोबत आधार कार्ड, संलग्न असलेली त्याची कागदपत्र, अशा प्रकारचे कागदपत्र या योजनेच्या अंतर्गत पुन्हा पुढे लाभासाठी द्यावी लागणार आहेत। अशा प्रकारे या योजनेचा पूर्वी लाभ घेतलेला बचत गट नसावा। याच्यामध्ये महत्तम मर्यादा जी आहे या बाबींची ती 3,50,000 आहे आणि याच्यात 90% म्हणजे 3,15,000 रुपयापर्यंत हे अनुदान दिलं जातं। याच्यामध्ये सुद्धा अवजार खरेदीच्या या ट्रॅक्टर खरेदीच्या वेळी 50% आणि उर्वरित ट्रॅक्टरची, ट्रॉलीची RTO कडे नोंदणी झाल्यानंतर रीतसर प्रक्रिया पार पाडल्यानंतर पुढे उर्वरित असलेलं 50% अनुदान द्यावं लागतं। याच्यामध्ये बचत गटांना जे काही रक्कम असणार आहे, हे 10% स्वहिस्सा, याचा 35,000 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर जे काही जिल्हा असेल त्या जिल्ह्याच्या नावे काढावा लागतो। अशा प्रकारच्या अटी शर्तीनुसार ही योजना पुढे या ठिकाणी राबवली जाते आणि याच्यासाठी 20 जानेवारी 2026 पर्यंत वर्धा जिल्ह्यातील गटांना अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे अर्ज मागवण्यात येतात त्या जिल्ह्याचे अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। इतर जिल्ह्याचे अपडेट आल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आता वर्धा जिल्ह्यातील असाल तर वर्धा जिल्ह्यासाठी हे अर्ज करू शकता। धन्यवाद।